महापालिकेत 9 महिन्यांपासून 3 अतिरिक्त आयुक्तांची पदं ही रिक्त आहेत। त्यावर नियुक्ती कधी होणार असा सवाल विचारण्यात येतोय। त्यामुळे महापालिकेच्या कामांवर परिणाम होत असल्याचा आरोप विरोधक करतायत। पुणे शहराचा कारभार कसा चालणार? पुण्यातून 3 मंत्री, 1 केंद्रीय राज्यमंत्री। पण पुणे महापालिकेत 9 महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्तांची 3 पदं रिक्त। पुणे तिथे काय उणे या उक्तीचा विचार केल्यास पुणे महापालिकेत उणेच उणे असं म्हणण्याची वेळ आली आहे। महापालिकेला 9 महिन्यांपासून 3 अतिरिक्त आयुक्त मिळत नाहीयेत। त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतोय। राज्याच्या मंत्रिमंडळात 3 मंत्री, 1 केंद्रीय राज्यमंत्री असूनही पुणे महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळेना अशी स्थिती आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळात एप्रिल 2024 मध्ये एकाच जिल्ह्यात 3 वर्षांपासून अधिक काळ काम करणाऱ्या IAS अधिकाऱ्यांची बदली झाली। राज्य सरकारने पुणे महापालिका आयुक्त 3 अतिरिक्त आयुक्तांची बदली केली। बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची तर 3 अतिरिक्त आयुक्तांपैकी एका पदाचा अतिरिक्त कारभार अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP पाहतायत। उर्वरित 2 अतिरिक्त आयुक्तांची पदं अद्यापही रिक्तच आहेत। पुणे महापालिका ही मुंबई महापालिकेच्या खालोखालची सगळ्यात मोठी महापालिका आहे आणि इथे अनेक विकास कामं किंवा अनेक मोठे निर्णय हे केवळ 2 म्हणजे आयुक्त आणि 1 अतिरिक्त आयुक्त या दोघांवर सोपवून किंवा सोडून चालणार नाही। त्यामुळे डिलेज होत आहेत, बऱ्याच गोष्टी रखडत आहेत। त्यामुळे तातडीने नेमणूक होण्याची गरज आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे शहराचा कारभार बघतायत। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांचंही पुण्यात वजन आहे। राज्य तसंच केंद्र सरकारच्या स्तरावर पुण्याचं राजकीय वजन अधिक असतानाही महापालिकेला मात्र अतिरिक्त आयुक्त म्हणून एकही अधिकारी मिळत नसल्याची चर्चा महापालिकेत आहे। अशा सोल्युशन्सवर 13 आम्ही बसणार आहोत। अधिकाऱ्यांचे त्यातल्या मर्यादा लक्षात घेऊन दोघांच्या सहकार्याने आम्ही खूप गोष्टी करू। पुण्यातील अनेक प्रकल्पांची कामं सध्या संथ गतीनं सुरू आहेत, तर पुणे शहराच्या विकास कामांमध्ये सुद्धा मोठा अडथळा निर्माण होतोय। या सगळ्या समस्यांना घेऊन नुकतीच भाजपनं पालिका आयुक्तांची भेट घेत नाराजी व्यक्त केली। पुण्यातील 2 अतिरिक्त आयुक्त पद भरण्यासाठी काही राजकीय गणित आहेत का असा संशय आता व्यक्त केला जातोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।